नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडाचे प्रश्न आज आपण फास्ट पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण IMP चालू घडाचे प्रश्न जे मागील काही महिन्यामध्ये घडले होते तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी फास्ट पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्व प्रश्न IMP असतात, फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे असणार आहेत. व्हिडिओ लगेच सुरुवात करायची आहे, जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही. प्रश्न पहिला आहे, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? IMP प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड गोवा. पहिलं कोणतं होतं? मिझोरम होतं. दुसरं आहे गोवा, तिसरं आहे त्रिपुरा आणि चौथा आता बनलेला आहे हिमाचल प्रदेश. चारही लक्षात ठेवायचे आहेत. दुसरा प्रश्न पाहूया, 18व्या IPL 2025चा विजेता संघ कोण ठरलेला आहे? तर IMP प्रश्न आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. हा 18व्या IPL 2025चा विजेता ठरला असून RCBचं हे पहिलंच विजेतेपद होतं. कर्णधार कोण होता? रजत पाटीदार होता. रजत पाटीदार. त्यानंतर IPL 2025 पर्पल कॅप कोणी मिळवली होती? तर प्रसिद्ध कृष्णाने मिळवली होती. ऑरेंज कॅप ही साई सुदर्शनने मिळवली होती. त्यानंतर IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर वैभव सूर्यवंशी होता, जो राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळला होता. कोणत्या संघाकडून? राजस्थान रॉयल्स. त्यानंतर IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर लक्षात ठेवायचं आहे वैभव सूर्यवंशीच तोच ठरला होता. उपविजेता कोणता संघ होता? पंजाब किंग्स होता. कर्णधार कोण होता पंजाब किंग्सचा? तर श्रेयस अय्यर होता. सर्व माहिती आपण कव्हर केलेल्या पंजाब किंग्सने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025चा विजेती कोण ठरलेली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे ओपल सुचाता. ओपल सुचाता ही थायलंड या देशाची आहे. कोणत्या देशाची आहे? थायलंड या देशाची आहे आणि ती 2025ची जी काही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली आपल्या भारतामध्ये, तर त्यावेळी ती विजेती आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं. 71वी मिस वर्ल्ड कोण आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा आहे. कितवी? 71वी. 72वी ओपल सुचाता. 71वीचं देखील आपल्या भारतातच आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले? तर देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर म्हणून पर्याय क दिल्ली. लक्षात ठेवायचं आहे, दिल्ली हे शहर घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर देशातील पहिले भिकारी मुक्त शहर जर आपण पाहिलं तर ते असणार आहे इंदोर, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न, PM नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले? तर लक्षात ठेवायचा मध्य प्रदेश या राज्यामध्ये PM नरेंद्र मोदींनी घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन हे केलेले आहे. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये होत आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? हा देखील IMP प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे 24. लक्षात ठेवायचं आहे 24. एकूण 24 पदके भारताने जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास 2025 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर मंगोलिया. लक्षात ठेवायचं आहे पर्याय क मंगोलिया. या दोन देशादरम्यान भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास 2025 हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 2025 UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर पॅरिस सेंट जर्मनने विजेतेपद पटकावलेले 2025च्या UEFA कपचे. देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर देशातील सौर ऊर्जेवर चालणारा देशातील पहिला जिल्हा हा ठरलेला आहे दीव. लक्षात ठेवायचं आहे दीव. महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते? मण्याची वाडी आहे मण्याची वाडी. त्यानंतर देशातील पहिले सौर गाव कोणते? तर मोढेरा, जे गुजरात राज्यामध्ये आहे मोढेरा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर राघवन यांनी लिहिलेले TCA श्रीनिवास राघवन यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले? तर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले देशातील पहिले कृषी हॅकेथॉन. भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर तो छत्तीसगड राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. 11 ब्रिक्स संसदीय फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?
तर ओम बिर्ला हे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं बघा 11व्या ब्रिक्स संसदीय फोरममध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील 15 नर्सला सन्मानित करण्यात आलेला आहे. कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे? तर कार्तिकेयन, विश्वनाथ कार्तिकेयन हा ठरलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात ठेवायचं आहे, प्रवीण परदेशी यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क अनादिमी अनंतमी या गीताला बघा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. हा पहिलाच पुरस्कार असणार बघा, यावर्षी त्याचं नुकतंच सुरुवात झालेली आहे. आणि पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत जर आपण पाहिला तर तो लक्षात ठेवायचा आहे अनादिमी अनंतमी, विदा सावरकर यांनी ते लिहिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरलेला आहे? IMP प्रश्न आहे. श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरवलेला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर कोणत्या देशाविरुद्ध राबवले होते? तर पाकिस्तान विरुद्ध राबवले होते बघा, पाकिस्तान विरुद्ध. पहलगाम हल्ल्याचा निषेध, तसंच पहलगाम मध्ये जे काही आपले नागरिक मृत्युमुखी पडले बघा, तर त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान विरुद्ध राबवले होते. त्यानंतर मॉकड्रिल केव्हा लावण्यात आले होते? मॉकड्रिल कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिले ट्री ॲम्ब्युलन्स कोठे दाखल झाली? तर पुणे या ठिकाणी दाखल झालेले बघा झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स. रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र हे बघा रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघाचा समावेश नव्हता? तर पर्याय छत्रपती संभाजीनगर किंग्स या संघाचा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये बघा समावेश नव्हता. रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा या तिन्ही संघांचा समावेश होता. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? कमेंट करून सांगा, याचं उत्तर मी सांगणार नाही. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन त्यांनी केलं असून ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर पर्याय क चिनाब नदीवर. लक्षात ठेवायचं आहे, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर तो बघा चिनाब नदीवर बांधण्यात आला असून चिनाब ब्रिज असं त्याचं नाव आहे बघा, आणि ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली? तर भारत हा सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनलेली आहे जपानला मागे टाकत. अगोदर जपान हा 4थ्या क्रमांकावर होता, परंतु जपानला आता मागे टाकलेला आपल्या भारताने, आणि आता भारत हा 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, अमेरिका. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 28व्या क्रमांकावर आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. जगात अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र हे 28व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इस्रोने 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित केले? तर चंद्रयान गगनयान वर्ष. इस्रोने 2025 हे वर्ष जे आहे बघा, तर ते गगनयान वर्ष म्हणून घोषित केले होते. हे जे काही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे बघा, तर ते संयुक्त राष्ट्राने घोषित केले होते, पण ते 2025 आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अज्जी खड्डू पूल कोठे बांधण्यात आला? तर देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अज्जी खड्डू पूल हा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा बांधण्यात आलेला आहे. भारतात कधीपासून जातीनिहाय जनगणना होणार आहे? तर 1 मार्च 2027 पासून. लक्षात ठेवायचं आहे, 1 मार्च 2027 पासून भारतात जातीनिहाय जनगणना ही होणार आहे. भारतीय नौसेनेच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारे विश्व परिक्रमा पूर्ण केल्या होत्या? तर INS तारिणी या जहाजाद्वारे बघा भारतीय नौसेनेच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी विश्व परिक्रमा पूर्ण केल्या होत्या. कोणती कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न बनली आहे? तर ड्रूल्स पेट फूड. लक्षात ठेवायचं आहे, ड्रूल्स पेट फूड ही जी काही कंपनी आहे बघा, तर ती भारताची 4थी युनिकॉर्न बनलेली आहे. स्पेन देशाचा प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर
सेरेना विल्यम्स, लक्षात ठेवायचं आहे, सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे. DRDO संस्थेने कोणत्या शहरात क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे केलेले आहे? तर नवी दिल्ली, लक्षात ठेवायचं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी बघा क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे DRDO संस्थेने केलेले आहे. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत आहेत बघा, समीर व्ही कामत. BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? यामध्ये तो पर्याय नाही, तर मिथुन मिन्हास आहेत बघा. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मिथुन मिन्हास, लक्षात ठेवायचं आहे, मिथुन मिन्हास हे BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. BCCI सचिव कोण आहेत? BCCI सचिव देवजीत सैकिया आहेत बघा, देवजीत सैकिया. राजीव शुक्ला उपाध्यक्ष आहेत, राजीव शुक्ला उपाध्यक्ष आहेत. BCCIची स्थापना केव्हा झाली होती? 1928 मध्ये झाली होती. वानखेडे, मुंबई वानखेडे या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक आहेत भारतीय क्रिकेट संघाचे. पुढचा प्रश्न, भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतोडी ट्रॉफीला कोणते नाव देण्यात आले? तर अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी, लक्षात ठेवायचं आहे, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं ट्रॉफीला नाव देण्यात आलेलं बघा, भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या पतोडी ट्रॉफीला. ही जी काही मालिका झाली होती बघा, त्यामध्ये 2 आणि 2 अशी बराबरी आपल्या संघाने केलेले बघा. 2 सामने हे इंग्लंडने जिंकले आणि 2 सामने हे आपल्या भारताने जिंकले आणि मालिका ही बरोबरीत समाप्त केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे? तर 93 झालेली आहे बघा. अगोदर 91 होती, त्यानंतर बिहारमधील 2 रामसर स्थळांना दर्जा हा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता एकूण संख्या झालेली आहे 93, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा कोठे बांधण्यात आला? तर तो पर्याय क इगतपुरी या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा. राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण ठरलेल्या आहेत? तर लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी ह्या राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी बनल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडला? तर 352वा. कितवा? 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडलेला आहे. अमेरिकेमध्ये किती देशांतील नागरिकांना बंदी घालण्यात आली होती? तर अमेरिकेमध्ये 12 देशांतील नागरिकांना ही बंदी घालण्यात आली होती. भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर लडाख, लक्षात ठेवायचं आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून भोटी पुर्गी या भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला? तर तो ठरलेला आहे दीव. एअर इंडियाचं 200हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोठे कोसळले होते? तर अहमदाबाद, लक्षात ठेवायचं आहे, एअर इंडियाचं विमान होतं. कोणाचं? एअर इंडियाचं. आणि हे जे काही विमान आहे बघा, तर ते अहमदाबाद, लक्षात ठेवायचं आहे, अहमदाबाद या ठिकाणी ते कोसळलेलं आहे. ते मेडिकल कॉलेजवर जाऊन कोसळलं होतं आणि त्यामध्ये 240हून अधिक प्रवासी हे मृत्युमुखी पडले होते बघा. पुढचा प्रश्न, भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केव्हा करण्यात आला? तर 9 जून 2025ला. केव्हा? 9 जून 2025ला बघा भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ हा करण्यात आला होता. राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. UEFA नेशन्स लीग 2025चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पोर्तुगालने पटकावलेले UEFA नेशन्स लीग 2025चे विजेतेपद. कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेले आहे? तर बंगळुरू हे जे काही शहर आहे बघा, तर ते भारताची बिबट्याची राजधानी बनलेले आहे. मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अवॉर्ड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कॅटरीना कैफ यांची मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे? तर ते बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. INS गुलदार असं त्याचं नाव आहे, जे युद्धनौकेचे INS गुलदार असं त्याचं नाव आहे, जे पाण्याखालील संग्रहालय असणार आहे. ICC टेस्ट चॅम्पियनशिप 2025चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर विजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. टेम्बा बाउमा यांच्या नेतृत्वाखाली बघा साऊथ आफ्रिकेने यावर्षीची जी काही ICC टेस्ट चॅम्पियनशिप झाली बघा, तर त्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. लक्षात ठेवायचं, हे त्याचं पहिलंच विजेतेपद असणार आहे दक्षिण आफ्रिकेचं.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन 2025 कोठे होणार आहे? तर ते होणार आहे नाशिक या ठिकाणी. कोठे? नाशिक या ठिकाणी. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 कोठे होणार आहे? तर ते होणार आहे सातारा या ठिकाणी. विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष असणार आहेत. बोधचिन्ह कोणी साकारलेलं आहे? तर श्री फडणवीस यांनी साकारलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. T20 मुंबई लीग 2025 हे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय ब, मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स. लक्षात ठेवायचं आहे. मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स यांनी T20 मुंबई लीग 2025 हे विजेतेपद हे पटकावलेले आहे. भारतीय जीवन विमा निगम LIC चे MD आणि CEO कोण बनलेले आहेत? तर सतपाल भानू बनले आहेत. कोण? सतपाल भानू. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा 131व्या क्रमांकावर आहे जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये. भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर जोधपूर. लक्षात ठेवायचं आहे. जोधपूर या ठिकाणी भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो हा बनवण्यात येत आहे. नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थांच्या यादीमध्ये मिसळने कितवा क्रमांक हा मिळवला होता? तर लक्षात ठेवायचं आहे 18वा क्रमांक हा मिळवला होता. भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 कोणत्या राज्यात पार पडला? तर तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेला. कोठे? उत्तर प्रदेश. कोणत्या देशाचे स्टार्टअप नायट्रोकॅपला 2025चा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा मिळालेला आहे? तर स्वीडन. लक्षात ठेवायचं आहे. स्वीडन देशाच्या स्टार्टअप नायट्रोकॅपला 2025चा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा मिळालेला आहे. सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो काही आहे बघा, तर तो पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला किंवा त्या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. IMP प्रश्न आहे, नरेंद्र मोदींना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? कमेंट करून सांगायचं आहे. त्यांना मिळणारा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा कोणत्या देशाचा होता? तर सौदी अरेबियाचा होता. कोणत्या देशाचा? सौदी अरेबिया देशाचा त्यांना मिळणारा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. त्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असणारे नेते जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी हे आहेत. भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केलेला आहे? तर भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह हा टेक मी टू स्पेस. लक्षात ठेवायचं आहे. टेक मी टू स्पेस याने बघा विकसित केलेला आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आली होती ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025च्या ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून. 78व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये लेपर्ड अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर तो अलेक्झांडर पेन यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. ST महामंडळामध्ये किती प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आली? तर ST महामंडळामध्ये एकूण 5 प्रादेशिक विभागांची स्थापना ही करण्यात आलेली आहे. इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 हे सुरू केले होते? तर इराण. लक्षात ठेवायचं आहे. इराण या देशाने बघा इस्रायल देशाविरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस 3 हे सुरू केले होते. रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली? तर तिचं नाव आहे बघा अतिका मीर. अतिका मीर ही पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरलेली आहे. कशामध्ये? तर रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले? तर ऑपरेशन सिंदूरद्वारे बघा इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025 चे आयोजन हे अमेरिका. लक्षात ठेवायचं आहे. अमेरिका या देशामध्ये करण्यात येत आहे. यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणत्या कादंबरीस प्रदान करण्यात आला? तर खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीस यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून याचे लेखक कोण आहेत? कमेंट करून सांगायचे. लेखक. सर्व आपण प्रश्न अगोदर कव्हर केलेले तेच प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून फास्ट पद्धतीने इथे कव्हर करत आहोत. यामुळे तुमचा अभ्यास हा किती झालाय बघा आणि किती बाकी आहे हे कळून जाईल. पुढचा प्रश्न, भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 पासून बघा भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात ही होणार आहे.
कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले? तर मेघालय. लक्षात ठेवायचं आहे, मेघालय हे राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरलेले आहे. ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर एकूण किती? 11 पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवायचं, एकूण 11 पदके. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी भूपेंद्र यादव. लक्षात ठेवायचं, भूपेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर 4 डिसेंबर. लक्षात ठेवायचं आहे, 4 डिसेंबर. फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? तर नागपूर या ठिकाणी होणार आहे. कोठे? नागपूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? तर मिरज. लक्षात ठेवायचं आहे, मिरज या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारतातील सर्वोच्च संस्था कोणती ठरलेली आहे? तर IIT दिल्ली ही सर्वोच्च संस्था ठरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा कोणता मिळाला होता? तर पर्याय ड, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकॉरियस III हा त्यांचा 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. मारुती चितमपल यांचं निधन झालं होतं आणि त्यांना कोणता पुरस्कार हा मिळालेला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार हा त्यांना प्राप्त होता. कोण? तर मारुती चितमपल यांचं काही दिवसांपूर्वी बघा निधन झालं होतं. ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे, जिला PM नरेंद्र मोदींनी नुकतंच भेट दिली होती? तर ती बॉर्डर आहे बघा सायप्रस देशामध्ये. ज्या ग्रीन लाईन बॉर्डरला PM नरेंद्र मोदींनी बघा सायप्रस देशाला जेव्हा गेले होते बघा, तर तेव्हा त्यांनी भेट दिली होती. कोणत्या ठिकाणी INS अर्नाला युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली? तर विशाखापट्टणम. विशाखापट्टणम या ठिकाणी बघा INS अर्नाला ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे. अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? तर गोविंद मोहन. लक्षात ठेवायचं आहे, गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बघा समिती नेमण्यात होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 21 जूनला दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 कोठे पार पडला? तर तो पार पडला मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. कोठे? मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. युएनओने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर 2025 हे वर्ष बघा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून UNOने घोषित केलेले आहे. गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केलेला आहे? तर हैदराबाद या ठिकाणी बघा गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हे लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर 141व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 141व्या क्रमांकावर. भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. किती? 75 वर्ष. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर लक्षात ठेवायचं आहे हरियाणा. हरियाणा राज्यामध्ये बघा करण्यात आलेले आहे. एक प्रश्न राहिला होता बघा, नुकतंच कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला? तर आदिवासी मंत्रालय. आदिवासी मंत्रालयाने बघा भगवान बिरसा मुंडा पुरस्कार हा सुरू केलेला आहे. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर तो भारत आणि श्रीलंका. लक्षात ठेवायचं आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा होणार आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026. तसाच ODIचा जो काही महिलांचा विश्वचषक आहे बघा, तर तो नुकताच सुरू झालेला आहे. तो देखील आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा होणार आहे. पाकिस्तानचे जेवढे काही सामने असणार बघा, तर ते सर्व सामने श्रीलंका देशामध्ये होणार आहेत. कोणत्या? श्रीलंका देशामध्ये. पाकिस्तान देशाने 2026चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास देण्याची शिफारस केली होती? तर बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 47 जे आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प, तर त्यांना पाकिस्तानने 2026चा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना द्यावा अशी मागणी केली होती, परंतु तो त्यांना मिळालेला नाही. IMP प्रश्न आहे. आता कोणास प्राप्त झालेला आहे कमेंट करून सांगायचं आहे.
दिल्ली युनिव्हर्सिटीने कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना सुरू केली? तर एसटी या समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली युनिव्हर्सिटीने बघा जय हिंद योजना ही सुरू केलेली आहे. पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर नीरज चोप्राने पटकावलेले आहे. कोणी? नीरज चोप्राने. कोणत्या राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केली? तर उत्तराखंड राज्याने बघा देशातील पहिली योग नीती जाहीर केलेली आहे. तसेच मदरसा जे काय आहे बघा मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य जर कोणते ठरले तर उत्तराखंड ठरले आहे बघा मदरसा बोर्ड बंद करणारे. तसेच समान नागरिकता लागू करणारे देशातील पहिले राज्य देखील उत्तराखंड आहे. डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स 2024-25 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्यात योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे. अनंता चंद्रकासन हे कोणत्या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवेस्टपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले होते? तर लक्षात ठेवायचे फ्रान्स. सॉरी फ्रान्स नाहीये अमेरिका आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवले होते? तर अमेरिका देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवले होते. कोणते राज्य मोबाईल आधारित वोटिंग सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले? तर बिहार. लक्षात ठेवायचं आहे बिहार हे राज्य मोबाईल आधारित वोटिंग सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. भारतातील तिसरे 100% साक्षर राज्य कोणते? तर त्रिपुरा आहे बघा त्रिपुरा. पहिला आहे मिझोरम, दुसरा आहे गोवा, तिसरं ठरलेलं आहे त्रिपुरा. चौथा कोणता? हिमाचल प्रदेश. महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL 2025 मध्ये विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ईगल नाशिक टायटन्सने विजेतेपद पटकावलेले आहे. भारताने कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती 2025 हा सुरू पार पडला? तर फ्रान्स. लक्षात ठेवायचं आहे सराव शक्ती 2025 हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान बघा पार पडलेला आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेट किपर कोण ठरला होता? तर ऋषभ पंत ठरला होता. कोण? ऋषभ पंत. जागतिक ऑलिम्पिक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 23 जूनला जागतिक ऑलिम्पिक दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने किती सुवर्ण पदक जिंकली? तर एकूण 6 सुवर्ण पदक जिंकलेत बघा भारतीय पुरुष संघाने. भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली? तर लक्षात ठेवायचं आहे लेह लडाख या ठिकाणी बघा भारताची पहिली हायड्रोजन बस ही सुरू करण्यात आलेली आहे. संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? संविधान हत्या दिवस तर 25 जूनला साजरा करण्यात आला किंवा 25 जूनला. भारत सरकारने किती किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिली? तर 802 किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे. भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य खालीलपैकी कोणते बनले? तर आर्लम वन्यजीव अभयारण्य जे आहे बघा तर ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. पुढचा प्रश्न आहे नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जान्हवी डांगेटा ही ठरलेली नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला. नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले विंग्स टू अवर होप हे पुस्तक कोणाचे आहे? तर ते आहे द्रौपदी मुर्मू यांचे. कोणाचे? द्रौपदी मुर्मू. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे शुभंकरचे नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं आहे विराज आहे बघा विराज. कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे? तर महाराष्ट्र. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशन द्वारा मान्यताप्राप्त नवे रक्तसमूह कोणते? तर EMM निगेटिव्ह. शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरलेले आहे? तर दुसरे भारतीय ठरलेले आहेत. पहिले कोण होते? तर राकेश शर्मा होते. राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय असून शुभांशु शुक्ला दुसरे ठरलेले आहेत. तसेच अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय कोण? तर शुभांशु शुक्ला. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे. लक्षात ठेवायचं कन्फ्यूज व्हायचं नाही.
जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे पार पडली, तर ती पार पडली अमेरिका देशामध्ये. आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते, तर ते थायलंड या देशामध्ये करण्यात आले होते. कोठे? थायलंड या देशामध्ये. एसडीजी निर्देशांक 2025 मध्ये भारताने 167 देशांमध्ये कितवा क्रमांक पटकावला, तर 99वा क्रमांक पटकावलेला आपल्या भारताने. SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली होती, तर ती चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कोठे? चीन. ओटावा कन्व्हेन्शनमधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली, तर फिनलंड. लक्षात ठेवायचं आहे, फिनलंड देशाने केलेली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने विकसित केलेले ECNET हे नवे वन स्टॉप डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच कार्यान्वित करण्यात आले, तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ आणि गुजरातचा समावेश होता. महाराष्ट्र कोणाच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो, तर छत्रपती शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सामाजिक न्याय दिवस हा साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केले, तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले, तर ते राजस्थान. लक्षात ठेवायचे, राजस्थान. ICN संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, तर ते रशिया. लक्षात ठेवायचं आहे, ICN संस्थेच्या अहवालानुसार रशिया या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅली कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे, तर भारतातील पहिली क्वांटम व्हॅली ही आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा उभारण्यात येणार आहे. शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ कोणत्या खात्याने स्पेशल कॅन्सलेशन जारी केले, तर भारतीय टपाल खात्याने बघा स्पेशल कॅन्सलेशन हे जारी केले होते. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक जर आपण पाहिले, तर ते लेखक कोण होते, तर PS रमन होते बघा, PS रमन. पुढचा प्रश्न, राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर ऑफ इंडिया पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते पार पडले, तर जगदीप धनखड यांच्या हस्ते बघा पार पडले होते. कितवे होते उपराष्ट्रपती, तर 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड. त्यांनी बघा आरोग्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले, तर CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कितवे होते? 21वे होते. 22वे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण बनलेले आहेत, तर आचार्य देवव्रत बनलेले, जे गुजरातचे सध्याचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 150 चालू घडामोडीचे प्रश्न आतापर्यंत आपण कव्हर केलेले, जे फास्ट पद्धतीने कव्हर केले आहेत. यापैकी कोणताही प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारण्यात आला, तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं. असे IMP आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.